हाय नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या व्हिडिओमध्ये परत स्वागत करतो. आज आपण बघणार आहे रियल नंबरचा नेक्स्ट पार्ट. या पार्टमध्ये आपल्याकडे 7 टॉपिक्स आहेत. सो माझी एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला की हा पार्ट तुम्ही स्किप करू नका, कारण की या 7 पार्ट सगळे एकमेकांना इंटरलिंक्ड आहेत. सो तुम्ही सगळे बघितले 7 पार्ट्स तर 7 टॉपिक्स असचे तरच तुम्हाला आजचं पार्ट नीट समजून येईल. ठीक आहे, तर चला सुरू करूया. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट टॉपिक, दॅट इज रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. What is the topic? Root of positive rational number. So what do we mean by root of positive rational number? Root of positive rational number म्हणजे काय? समजा कुठलाही एक रॅशनल नंबर घेतलाय मी 2 हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. ठीक आहे, आता ह्याचा रूट काढायचा आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला, जर समजा x² = 2 असला, x² = 2 असला तर x काय येणार आहे तुमचा? x काय येणार आहे? बरोबर आहे, √2. बट या केस मध्ये काय येईल, एक तर प्लस √2 किंवा मायनस √2. बरोबर, या दोन नंबर येतील. ठीक आहे, बट आता तुम्ही बघा x² = 2 होतं. 2 वॉज अ रॅशनल नंबर. ठीक आहे, बट जेव्हा आपण रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर केलं, काय आलं आपल्याला इथं या केस मध्ये, या एक्झाम्पल साठी काय आले, हे दोन नंबर आले. हे दोन्ही नंबर नीट ऑब्झर्व करून बघा, इरॅशनल नंबर आहेत इरॅशनल नंबर. ठीक आहे, कळते तुम्हाला. तर कन्सेप्ट काय म्हणतो, इफ n is a positive integer, if n is a positive integer such that x⁻n = a, x⁻n = a, म्हणजे जर n एक पॉझिटिव्ह इंटिजर आहे आणि जर x⁻n = a असेल, then value of x is nth root of a, then value of x, तर value of x will be nth root of a, value of x will be nth root of a, nth रूट ऑफ ए. बरोबर आहे, x काय येणार आहे, nth रूट ऑफ ए. बरोबर आहे, म्हणजेच कसं, x nth रूट आणि मध्ये a. बरोबर आहे. आता n काय असू शकतो, 2 3 4. ठीक आहे, कळते तुम्हाला. आता x ची व्हॅल्यू या केस मधून काय येणार आहे, एक तर रॅशनल नंबर येईल नाहीतर इरॅशनल नंबर येईल. पण तुम्ही परत विचारत असाल की आता सरांनी सांगितलं की इथे तर रॅशनल नंबर आले तर इरॅशनल कसं आहे, सॉरी इथे जर इरॅशनल नंबर आले तर रॅशनल कसं आहे ते पण सांगतो तुम्हाला. जर समजा x² = 4 असता, x² = 2 च्या ऐवजी 4 असता, then what will be the value of x? The value of x will be +2 and -2. बरोबर. Now but the value of x in this case is rational number. Okay, 2 is rational number. Okay, then in such cases where x⁻n = a, where n is a positive integer, then the value of x which is nth root of a has two conditions. दोन कंडिशन येऊ शकतात. either it may be a rational number or either it may be a irrational number. एक तर तो रॅशनल नंबर असू शकतो किंवा इरॅशनल नंबर असू शकतो. ठीक आहे, जेव्हा नीट आहे. ठीक आहे, जेव्हा x⁻n = a आहे, ठीक आहे, where a is an where n is an positive integer and x = nth root of a, जर x ची व्हॅल्यू nth root of a म्हणजे इरॅशनल जर आली, जर x ची व्हॅल्यू काय आली, इरॅशनल आली. काय आली, इरॅशनल. कशी इरॅशनल आणार आहे, या केस मध्ये कशी इरॅशनल आली ना, जर x ची व्हॅल्यू इरॅशनल आली तर त्याला आपण म्हणणार आहे सर्ज. काय म्हणणार आहे आपण त्याला, सर्ज. काय म्हणणार आहे आपण त्याला, SURDS, सर्ज. कळलं जो की आपला नेक्स्ट टॉपिक आहे. कळलं, सर्ज कशाला म्हणतात परत एकदा सांगतो. जर अशी कंडिशन असेल x⁻n = a, where n is an positive integer. ठीक आहे, जर n हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे, then value of x काय राहणार आहे, value of x will be nth root of a, a चा nth रूट. ठीक आहे, बट x ची व्हॅल्यूची दोन केसेस आहेत, म्हणजे x ची व्हॅल्यू येण्यासाठी दोन कंडिशन आहेत. एक तर रॅशनल नंबर येऊ शकतो किंवा इरॅशनल नंबर येऊ शकतो. जर x ची व्हॅल्यू इरॅशनल नंबर आली तर त्याला आपण म्हणणार आहे सर्ज. ठीक आहे, जसं की हे √2 इज अ सर्ज. कळलं तुम्हाला. आता सर्ज मध्ये तुम्हाला बेसिक नोटेशन सांगतो काय असतं. समजा √5, सो √5 ऑल्सो x √5 इज ऑल्सो सर्ज. बरोबर आहे, कारण की इरॅशनल नंबर आहे, हा रॅशनल नंबर नाहीये. तुम्हाला सर्च मध्ये दोन गोष्टी किंवा दोन नोटेशन लक्षात ठेवायचे. एक तर आहे रेडिकँड. रेडिकँड म्हणजे हा a, हा काय असतो आपला आतला a, याला आपण रेडिकँड म्हणतो. ठीक आहे, अँड अजून हा कुठला रूट आहे,
स्क्वेअर रूट आहे. कुठला रूट आहे? स्क्वेअर रूट आहे. तर हा त्याचा डिग्री असणार आहे. डिग्री काय असणार आहे? स्क्वेअर रूट असल्यामुळे डिग्री विल बी 2. डिग्री काय असणार आहे? डिग्री त्याची 2 असणार आहे. ठीक आहे, डिग्री 2 असणार आहे. जर x इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 7 असेल, x इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 7 असेल, तर या केसमध्ये याची डिग्री किती असणार आहे? 3 असणार आहे. आणि याचा रेडियन किती असणार आहे? म्हणजे a ची व्हॅल्यू किती असणार आहे? 7 असणार आहे. कळलं तुम्हाला? सर्च काय कळलं? रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर काय कळलं? आता पुढचं टॉपिक बघू, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दी सर्च. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दी सर्च विचारलं. आता तुम्हाला सर्च तर कळलं काय? इरॅशनल नंबर जो असेल x इज इक्वल टू जो काही इरॅशनल नंबर आला तर तो तुमचा सर्च असणार. आता सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दी सर्च म्हणजे कसं ते सांगतो तुम्हाला. आता बघा, जर x इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 98 असेल, ठीक आहे, हा पण इरॅशनल नंबर आहे, हा पण सर्च आहे, बट आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो, म्हणजे छोटा करू शकतो. कसं करणार आहे? छोटं सोपं आहे, काही अवघड नाही. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करण्यासाठी टू कन्वर्ट द गिवन इरॅशनल नंबर इन सिम्पलेस्ट फॉर्म इन द रूट, तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायला लागणार आहे? हा जो काही नंबर दिला असेल तुम्हाला इरॅशनल नंबर अंडर रूट मध्ये, त्याला त्याचे असे 2 फॅक्टर बघायचे. त्याचे काय करायचे? असे 2 फॅक्टर बघायचे ज्याच्यातून किमान एक तरी स्क्वेअर असेल, कशाचं कसं तरी, ठीक आहे, किमान एक तरी स्क्वेअर असेल किंवा रॅशनल नंबर असेल. म्हणजेच कसं सांगतो, आता 98 ला आपण काय लिहू शकतो? 49 into 2, बरोबर आहे. अंडर रूट 98 ला 49 into 2 लिहू शकतो. आता 49 इज परफेक्ट स्क्वेअर फॉर 7. 49 is perfect square for 7. 7 चा perfect square आहे. So the value of x here will be 49 बाहेर आल्यावर 7 होणार आहे आणि आतमध्ये √2. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली तुम्हाला? 7√2. x ची व्हॅल्यू काय आली? 7√2. So this 7√2 is the simplest form of the surd under root 98. कळालं तुम्हाला? 7√2 हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे कशाचा? सर्डचा, √98 चा. अजून एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. कन्सिडर करा √48. So √48 x is equals to √48 is also a surd because under √48 is irrational number. We have to convert this surd into simplest form. So to do so, we have to arrange this 48 into 2 factors such that one of those factor is the perfect square of any number. ठीक आहे? म्हणजेच काय? या 48 ला आपल्याला असं अरेंज करायचं की त्याच्यातला एक जो नंबर असेल तो कशाचाही परफेक्ट स्क्वेअर असू शकतो. आता 16 3 जा 48 आहे, ठीक आहे. आता 16 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, कशाचा स्क्वेअर आहे? 4 चा. सो 4 इज अ रॅशनल नंबर, तर 4 बाहेर येणार 16 च्या ऐवजी आणि आतमध्ये फक्त √3. सो x इज इक्वल्स टू काय आलं? 4√3. सो दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड. कळलं तुम्हाला? पुढे आहे सिमिलर ऑर लाइक सर्ड. सिमिलर ऑर लाइक सर्ड. यासाठी तुम्ही कन्सिडर करा 2 रॅशनल नंबर p and q. कन्सिडर 2 रॅशनल नंबर p and q. 2 numbers which are p and q are rational numbers. Then p and q जर rational number असतील, then p root a आणि q root a, p root a आणि q root a, these will be the like surd or similar surds. काय करते? काय म्हणताय? p root a q root a नसेल कळत तुम्हाला, कन्फ्यूज होत असेल. जसं की आता तुम्ही बघितलं इथं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये, ठीक आहे. आता तुम्ही अंडर रूट 48 चा सिम्पलेस्ट फॉर्म काय लिहिला? 4√3, ज्याच्यात 4 हा तुमचा रॅशनल नंबर आहे, बरोबर. इथं परत तुम्ही अंडर रूट 98 मध्ये x इज इक्वल टू 7√2 लिहिला, ज्याच्यात 7 हा तुमचा रॅशनल नंबर आहे. तसाच 2 रॅशनल नंबर p आणि q आहेत, बट अंडर रूट मध्ये काय त्यांची व्हॅल्यू सेम आहे, जी की √a आहे. अशा जर व्हॅल्यू असतील तर याला आपण म्हणणार आहे लाइक सर्ड किंवा सिमिलर सर्ड. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल्स देऊन सांगतो, तुम्हाला परत कन्फ्युजन होईल, ठीक आहे. आता बघा, जर 4√3 and 5√3, 4√3 and 5√3 can be considered as similar surd. ठीक है? Similar, two surds are said to be similar. Two surds are said to be similar. सगळ्यात पहिली कंडिशन आहे their degree must be same and their radicand must be same. म्हणजे काय? दोन कुठल्याही सर्डला आपण सिमिलर किंवा लाइक सर्ड तेव्हा म्हणू जेव्हा त्यांची एक तर डिग्री सेम असली पाहिजे आणि रेडिकँड सेम असले पाहिजे. त्याची डिग्री काय दोघांची? 2, रेडिकँड काय दोघांचे? 3. सो दीज टू आर दी लाइक सर्ड्स और दी सिमिलर सर्ड्स. कळलं तुम्हाला? लाइक सर्ड, सिमिलर सर्ड. आता आपण बघू कंपॅरिझन ऑफ सर्ड. काय बघणार आहे आता आपण? कंपॅरिझन ऑफ सर्ड. ओके, कंपॅरिझन ऑफ सर्ड मध्ये काय आपल्याला कुठलेही दोन सर्ड कंपेअर करायचे आणि सांगायचं कुठला ग्रेटर आहे, कुठला छोटा आहे का दोन्ही पण इक्वल आहे. म्हणजेच कसं, आता तुम्हाला एक एक्झाम्पल घेतलं तर सेम घेतो मी. समजा
4√3 आहे, ठीक आहे, आणि 7√2 आहे, ठीक आहे. हे दोन सर्ट्स आहेत, ठीक आहे. दे आर नॉट सिमिलर सर्ट्स बट दे आर सर्ट्स. आता तुम्हाला कंपॅरिझन करायचं कोण कोणापेक्षा मोठा आहे, कोण कोणापेक्षा छोटा आहे, किंवा दोन्ही पण इक्वल आहेत का, कसं करणार आहे ते सगळ्यात सोपी मेथड सांगतो. हा जो रॅशनल नंबर आहे बाहेर 4 आणि 7, या रॅशनल नंबरला अंडर रूट मध्ये घेऊन जायचं, सो दॅट एक इररॅशनल नंबर येईल तुम्हाला. कसं स्क्वेअर रूटच्या बाहेर 4 आहे, तर स्क्वेअर रूटच्या बाहेर 4 आहे, स्क्वेअर रूटच्या आत मध्ये जाताना त्याचा स्क्वेअर होणार आहे, म्हणजे किती 16 × 3 येईल इथं, ठीक आहे. परत इथं एक बॉक्स येईल, 7 पण तसंच आत जाणार आहे, 7 आत गेल्यावर येणार 49 आणि तो 2 ॲज इट इज 49 × 2 येणार आहे. 16 3 इज 48, सो √48, परत एक डब्बा आणि √90. आता हे दोन तुम्हाला इररॅशनल नंबर आले, ठीक आहे. आता ह्यावरून तुम्ही नक्कीच सांगू शकता की कुठला नंबर छोटा आहे, कुठला सर्ट छोटा आहे, किंवा कुठला सर्ट मोठा आहे. यू कॅन इझिली कम्पेअर दिस फॉर्म ऑफ सर्ट. यू कॅन इझिली कम्पेअर दिस फॉर्म ऑफ सर्ट. बेसिकली while doing the comparison of surds you need to extend the you need to convert the simplest form of the surd into original surd. म्हणजे तुम्हाला जो simplest form of the surd असेल ना, त्याला त्याच्या ओरिजिनल सर्ड मध्ये जो मोठा आहे त्याच्यात कन्वर्ट करायला लागेल. त्यातूनच from these two surds you can easily predict which of the surd is greater or which of the surd is smaller. ठीक आहे. याच्यातून तुम्ही नक्कीच सांगू शकता कुठला मोठा आहे. त्याच्यात कुठला मोठा आहे, √98 मोठा आहे, ठीक आहे. सो हे असं येणार आहे, ठीक आहे. कळलं तुम्हाला काय कंपॅरिझन ऑफ सर्ट्स कळाले. तर यावर असे सोपे सोपे प्रश्न आहेत. अजून एक आहे एक्झाम्पल इथं 4√42 आणि 9√2, ठीक आहे. 4√42 आणि 9√2 आहे, ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला, हा सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड आहे तुमचा. आता ह्याला तुम्हाला मोठा करायचा, एक्सटेंड करायचा. तो हा 4 आत जाणार, तो राहणार 16 × 42 आणि हा आता 9 आत गेला राहणार 81 × 2, ठीक आहे. कळतंय तुम्हाला. आता तुम्ही तुम्हाला इथंच बघून कळत असेल की हा जो नंबर आहे ह्याचं मल्टिप्लिकेशन जास्त येणार आहे रादर दॅन 81 × 2. 81 × 2 पेक्षा जास्त याचंच मल्टिप्लिकेशन येणार आहे. सो सिम्पली दिस सर्ड इज ग्रेटर दॅन दिस सर्ड. कळलं. दिस सर्ड इज ग्रेटर दॅन दिस सर्ड. कळलं. कसं कंपेअर करतो आपण. कंपेअर करण्यासाठी तुमचं सिम्पलेस्ट फॉर्म दिस सर्डला तुम्हाला मोठा करायला लागणार आहे, रॅशनल नंबर आतमध्ये मल्टिप्लाय करून एक टोटल इररॅशनल नंबर आणायला लागेल, त्यानंतरच तुम्ही कंपेअर करू शकता. आता पुढचं आहे ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स. ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स म्हणजेच काय. आता लाईक सर्ट्स आणि सिमिलर सर्ट्स सांगितले होते ज्याचे रेडिकंड्स आणि डिग्री सेम असतात. आता असे जे लाईक सर्ट्स असतात त्याच्यावरती ऑपरेशन करायचं. ऑपरेशन म्हणजे काय सांगतो तुम्हाला. ऑपरेशन म्हणजे त्या सर्ट्सचं एकदा ऍडिशन करा, त्या सर्ट्सचं एकदा सबट्रॅक्शन करा, त्या सर्ट्सचं एकदा मल्टिप्लिकेशन करा, त्या सर्ट्सचं एकदा डिव्हिजन करा. हेच 4 ऑपरेशन आपण करू शकतो. बरोबर आहे. जास्त 4 गोष्टी करू शकतो. ठीक आहे. तर आपण बघू पहिले ऍडिशन ऑफ 2 सर्ट्स, ऍडिशन ऑफ 2 लाईक सर्ट्स. ठीक आहे. आता सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म बघा. एक क्वेश्चन आहे तुमच्या पुस्तकात, तोच घेतोय मी. 5√3 + 8√3. ठीक आहे. इन दिस केस first of all check, are these surds like surd आहे. Yes, they are like surd. Why? Because the radians of both of the surds are same and degree of both of the surds are same, which is 2. So we have to simply add. कसं ऍड करणार आहे. आता √3 सेम आहे, तर √3 सेम असल्यामुळे कॉमन काढला. मग आतमध्ये काय राहिलं 5 + 8 किती येणार आहे 13. ओके. सो काय उत्तर आलं याचं 13√3. सोपा होता ऍडिशन. ठीक आहे. अजून एक घेतो थोडासा कॉम्प्लिकेटेड. आता बघा इथं एक एक्झाम्पल आहे त्याच्यात 9√5 - 4√5 + √125. फर्स्ट ऑफ ऑल चेक, आर दीज लाईक सर्ट्स और सिमिलर सर्ट्स. लाईक सर्ट किंवा सिमिलर सर्ट आहेत का. नाही. का नाही. कारण की शेवटचा जो टर्म आहे तो √125 आहे आणि इकडचे दोन टर्मचे रेडिकंड्स 5 आहे. ठीक आहे. डिग्री सगळ्यांची सेम आहे बट रेडिकंड सेम नाही. मग रेडिकंड सेम करायला लागेल. कसं करणार आहे. यू हॅव टू राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दिस सर्ट. 125 द सिम्पलेस्ट फॉर्म सांगितलं होतं. सिम्पलेस्ट फॉर्म कसा करायचा. सोपा आहे. 125 ला आपण काय लिहू शकतो 25 × 5 लिहू शकतो. बरोबर आहे. 25 × 5 तर लिहू शकतो आपण. आणि हे ऍज इट इज येणार आहे 4√5 प्लस आणि इथं मायनस हे 9√5. आता 25 × 5 मधला 25 परफेक्ट स्क्वेअर आहे. सो 25 बाहेर आल्यावर काय होणार आहे 5 होणार आहे. बरोबर. सो 9√5
-4√5 प्लस 5√5. कळलं? आता बघा रेडिकंड सेम आहे, डिग्री सेम आहे, सो दीज आर दी लाईक साइड ऑफ सिमिलर साइड्स. आता तुम्ही ऑपरेशन करा. आता याच्यातनं √5 कॉमन काढा, सेम असल्यामुळे काय आत 9 - 4 + 5. ठीक आहे, काय येणार आहे? 9 - 4 is 5, 5 + 5 is 10. सो आन्सर काय आला? 10√5. कळलं कसं आलं 10√5? सोपं होतं, काहीच अवघड नव्हतं ऑपरेशन. हा झाला ऍडिशन. आता बघू सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मध्ये काय करणार आहे? सबट्रॅक्शन मध्ये पण बेसिकली तसंच सिंपल असणार तुमचा. एक सिंपल फॉर्म येईल 8√3 - 5√3. आता याच्यात तुम्हाला काय बघायचं आहे? √3 रेडिकंड सेम आहे, पॉवर डिग्री सेम आहे, सो √3 कॉमन येईल कारण की दे आर सिमिलर साइड्स. 8 - 5 which is 3. सो आन्सर येणार आहे 3√3. ठीक आहे. आणि ह्याच्या आधला एक्झाम्पल जो मोठा घेतला होता त्याच्यात पण एक सबट्रॅक्शनचा टर्म होता शेवटला. कळलं? आता मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन कसं करणार आहे? सिमिलर साइड्स किंवा लाईक साइड्स ते बघू. ठीक आहे, ओके. कळतं तुम्हाला? आता दोन जर लाईक साइड असतील, नीट लक्ष द्या, मल्टिप्लिकेशनच्या वेळेस काय होणार आहे? जर दोन लाईक साइड असतील म्हणजेच काय? दोन लाईक साइड म्हणजे त्यांची रेडिकंड आणि पॉवर सेम असणार आहे. ठीक आहे. जर दोन लाईक साइड √a * √a जर तुम्ही मल्टिप्लाय केलं, काय करणार आहे? दोन लाईक साइड विच आर √a * √a जर तुम्ही इफ यू मल्टिप्लाय टू लाईक साइड्स देन यू विल गेट दी रॅशनल नंबर दॅट इज a. आता √a * √a केला जे की सिमिलर किंवा लाईक साइड्स आहेत तर त्यांचा मल्टिप्लिकेशन तुम्हाला a भेटणार आहे, आतला a जो की रॅशनल नंबर असणार आहे. कळलं? तसंच या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला लाईक साइड्स काय दिसतात? कारण की √8 * √8 आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले √8 * √8 काय येणार आहे? 8 येणार आहे. काय येणार आहे? 8 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इंटू 5 2 चं किती येतं? 10. ठीक आहे. सो 10 8 चं किती आलं आता? 80. कळलं? हे कधी होणार आहे? जेव्हा दोन लाईक साइड्स असतील. जेव्हा दोन लाईक साइड्स नसतील तेव्हा कसं करायचं ते पण सांगता. बघा या एक्झाम्पल मध्ये 3√8 * 5 आहे. ठीक आहे. 3√8 * 5 आहे. आता 3√8 आणि √5 आहे. या केस मध्ये हे दोन्ही लाईक साइड नाही आहेत किंवा सिमिलर साइड नाही आहेत. तर कसं होणार आहे? सिंपल सांगतो तुम्हाला. हे रूट ऍज इट इज तसंच राहील. रूट मध्ये काय येणार आहे? 8 * 5 40. 8 * 5 8 5 40 जो की अंडर रूट मध्ये आला. रूटच्या बाहेर कोण होता? 3. सो 3 ऍज इट इज राहणार आहे. कळलं तुम्हाला? परत याला सिंप्लिफाय केलं काय येणार आहे? 4 * 10. ठीक आहे. आता 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, मग बाहेर येईल 2, मग 3 * 2 आतमध्ये √10. सो दिस विल बी 6√10. कळलं तुम्हाला? जेव्हा अनलाईक साइड असतील त्याचे मल्टिप्लिकेशन कसं करणार आहे? सिंपली रूटच्या आतमधल्या गोष्टी मल्टिप्लाय करायच्या आणि बाहेरच्या गोष्टी बाहेरच ठेवायच्या. ठीक आहे. कळलं? समजलं तुम्हाला? आता आपण बघू डिव्हिजन कसे करायचे साइड्स. तो हा एक्झाम्पल घेऊ √98 अपॉन √2. सो बेसिकली व्हेन यू डिवाइड टू साइड्स you have to convert the surd into simplest form. First step is to convert the surd into simplest form, then try to divide it. म्हणजेच काय? जेव्हा कुठल्याही दोन सर्डला तुम्ही डिवाइड करणार आहे, सगळ्यात पहिला स्टेप आहे त्या सर्ड्सला तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता √2 हा तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे, √98 नाहीये. सो √98 ला कसं लिहिणार आहे आपण? 49 * 2 रूट मध्ये, बरोबर आहे. परत खाली ऍज इट इज √2. कळलं? फर्स्ट स्टेप. परत सेकंड स्टेप काय येणार आहे? 49 बाहेर आलं की 7 होणार आहे. 7 * √2 अपॉन √2. बरोबर आहे. आता √2 सेम दिसतंय, डिव्हिजन मध्ये आहे, सो सिंपली कट होणार. सो आन्सर काय आला तुम्हाला? 7. काय आला आन्सर? 7. समजलं तुम्हाला? अजून एक एक्झाम्पल घेतो. √310 डिवाइडेड बाय √5. √310 डिवाइडेड बाय √5. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? 310 चा फॅक्टर काढायचा आहे. म्हणजेच कसा? 310 चा फॅक्टर काढायचा आपल्याला. ठीक आहे. तर कसं करणार आपण? अंडर रूट मध्ये 31 * 10. 31 चा किती? 310. बरोबर. बट आपल्याला इथे खाली √5 आहे, तर आपण अजून एक विचार करू शकतो. तुम्ही 10 ला आपण 5 * 2 चा 10 लिहू शकतो. म्हणजे 31 * 2 * 5 असं लिहू शकतो आपण √5. बरोबर. समजलं तुम्हाला? कळतं इथपर्यंत? आता काय करणार आहे? मी या √5 ला वेगळं लिहिणार आहे. म्हणजे कसं? 31 * 2 अंडर रूट * √5 लिहू शकतो मी असं. हो, लिहू शकता तुम्ही असं.
हे सेमच होणार आहे अपॉन √5 बरोबर. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि इथं डिव्हिजन आहे, त्यामुळे काय होणार आहे √5 कॅन्सल आउट होणार आहे. ठीक आहे, तर इथं काय येणार आहे तुमच्या आतमध्ये 2 6 √62 कळलं तुम्हाला कसं केलं डिव्हिजन. ठीक आहे, तर ऑपरेशन्स ऑफ लाईक सर्च किंवा ऑपरेशन्स ऑफ सर्च कळले तुम्हाला. आता आपण बघू रॅशनलायझेशन ऑफ सर्च, जो की शेवटचा टॉपिक आहे. ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट टॉपिक रॅशनलायझेशन ऑफ सर्च बघू. आता जसं की ऑपरेशन्स ऑफ सर्च मध्ये सांगितलं होतं, जेव्हा टू लाईक सर्चला आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा रॅशनल नंबर येतात. तसंच याच्यात काय डेफिनेशन म्हणते, इफ द प्रोडक्ट ऑफ टू सर्च इज अ रॅशनल नंबर, इफ द प्रोडक्ट ऑफ टू सर्च इज अ रॅशनल नंबर, देन वन सर्च इज सेड टू बी अ रॅशनलायझेशन फॅक्टर ऑफ अदर. म्हणजेच कसं सांगतो तुम्हाला, कन्सिडर द एक्झाम्पल √8 ठीक आहे इंटू √2. ठीक आहे, √8 इंटू √2. आता तुम्ही जर यांना सिम्प्लिफाय न करता सिम्पली मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे तुम्हाला √8 इंटू 2. ठीक आहे, आणि 8 2 चा किती येतं 16 येतं. ठीक आहे, बट √16 ची व्हॅल्यू किती आहे 4 विच इज अ रॅशनल नंबर. तर डेफिनेशन काय म्हणताय, इफ टू सर्च इफ द प्रोडक्ट ऑफ टू सर्च is a rational number, then these search are said to be a rationalization factor of each other. म्हणजे √8 is a rationalization factor of √2 and √2 is a rationalization factor of √8. का बरं, कारण की आम्ही या दोघांना मल्टिप्लाय केल्यावर आम्हाला रॅशनल नंबर येते, त्यासाठी आम्ही दोघं एकमेकांचे रॅशनलायझेशन फॅक्टर आहेत असे हे म्हणतात √8 आणि √2. कळालं. जर अशी कुठल्याही दोन सर्चला मल्टिप्लाय केले की तुम्हाला इरॅशनल नंबर आला तर ते रॅशनलायझेशन फॅक्टर नाही येते एकमेकांचे. कळालं तुम्हाला. कळालं रॅशनलायझेशन फॅक्टर आणि रॅशनलायझेशन फॅक्टर कसे असतात. ठीक आहे, आता आपण अजून एक एक्झाम्पल बघू, त्याच्यातून सांगतो तुम्हाला. आता क्वेश्चन आहे फाइंड द रॅशनलायझेशन फॅक्टर ऑफ √27. काय म्हणलंय, फाइंड द रॅशनलायझेशन फॅक्टर. ह्याचं रॅशनलायझेशन फॅक्टर काढायचं. ठीक आहे, सगळ्यात पहिले कन्वर्ट दिस सर्ट इनटू सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ट. कसं येणार आहे 27 ला काय म्हणणार आपण 3 × 9 3 9 = 27. आता 9 बाहेर जर 3 येणार आहे, सो 3√3 आला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ट. √27 ला कन्वर्ट केल्यावर काय आला 3√3. आता आपल्याला रॅशनलायझेशन फॅक्टर काढायचं म्हणजे काय, असा सर्ट काढायचा जो मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे रॅशनल नंबर येणार आहे. काय येणार आहे रॅशनल नंबर. आता √3 आहे इथं 3√3 आहे. ठीक आहे, तर असं कुठलाही नंबर घ्या ज्याच्यात √3 असेल तो याला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे रॅशनल नंबर येणार आहे, कारण की √3 इंटू √3 रॅशनल नंबर येणार आहे आणि सगळ्यांचं प्रोडक्ट रॅशनलच असणार आहे. म्हणजे काय घेऊ शकता तुम्ही इंटू √3 घ्या. ठीक आहे, काय होणार आहे √3 इंटू √3 is 3 इंटू 3 3 × 9 रॅशनल नंबर आहे. ओके, मीन्स काय 3√3 is a rationalization factor of √3 is a rationalization factor of 3√3 and 3√3 is rationalization factor of √3. कळलं तुम्हाला. ते दोन्ही एकमेकांचे रॅशनलायझेशन फॅक्टर आहेत, कारण की ते दोन प्रोडक्ट त्यांना दोघांना मल्टिप्लाय केलं तर काय येणार आपल्याला रॅशनल नंबर येणार. ठीक आहे, कळलं तुम्हाला रॅशनलायझेशन फॅक्टर. आता रॅशनलायझेशन कसं केलं जातं, रॅशनलाइज कसं केलं जातं सांगतो तुम्हाला. कन्सिडर द एक्झाम्पल consider the example 1 upon √7. ठीक आहे, सो वी हॅव टू बेसिकली रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. काय डिनॉमिनेटर, कारण की डिनॉमिनेटर मध्ये तुमचा सर्ड आहे, त्या सर्डला तुम्हाला रॅशनल नंबर म्हणजे त्या सर्डला ह्या डिनॉमिनेटर मधला जो रूट आहे त्याला तुम्हाला रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं रॅशनलाइज करणार आहे, बेसिकली तुमचा जो काही नंबर असेल व्हॉटएव्हर नंबर विच इज इन द डिनॉमिनेटर वी हॅव टू मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय द सेम नंबर. म्हणजे काय we have to multiply by √7 and divide by √7. ठीक है, why we have to do so, because the multiplication of √7 into √7 will be 7 which is a rational number. Okay, and we have to convert this irrational number into rational number. होते मग काय आहे √7 into 1 तर √7 upon √7 into √7 is 7. कळलं. आला डिनॉमिनेटर मध्ये तुमचा रॅशनल नंबर. कळलं रॅशनलाइज कसं केलंय. अजून काही एक्झाम्पल सांगतो बघा. 6/9√3. काय 6/9√3. तर रॅशनलाइज कसं करणार आहे, जो डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे त्या टर्मने आपल्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे.
ठीक आहे. वी हॅव टू मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय द टर्म विच इज प्रेझेंट इन द डिनॉमिनेटर विच इज 9√3 विच इज 9√3. कळलं? या गोष्टींनी या टर्मने आपल्याला मल्टिप्लाय पण करायचं आहे, डिवाइड पण करायचं आहे. मग काय येणार आहे? 9 6 जा 54 इंटू √3 तसंच राहणार आहे. खाली √3 इंटू √3 विल बी 3, 9 9 जा विल बी 81. कळलं? खाली रॅशनल नंबर आला तुम्हाला. समजलं तुम्हाला कसं करायचं रॅशनलायझेशन ऑफ सर्च? ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळे टॉपिक कळले असते, कारण की खूप इम्पॉर्टंट टॉपिक होते. एकदा हे टॉपिक कळले की तुम्हाला पुढचे टॉपिक खूप सोपे जातील. ठीक आहे. सो आजसाठी आपण इथेच थांबूया. तुम्ही आता जाता जाता या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर.